राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी केवळ मुंबई, MMR आणि पुणे या शहरांवरती अवलंबून न राहता इतर जिल्ह्यांचाही समतोल विकास होणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेत ते आज बोलत होते। गेल्या 10 वर्षांमध्ये नाशिकच्या दरडोई उत्पन्नामध्ये आणि GDP मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। नाशिक आता राज्याच्या औद्योगिक विकासाचं ग्रोथ इंजिन बनत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। नाशिकमध्ये GCC म्हणजेच जागतिक क्षमता केंद्रासाठी मुंबई आणि पुण्यानंतर सर्वात उत्तम व्यवस्था आहे, त्यामुळे आगामी काळात नाशिकमध्ये GCC कॅपिटल उभारण्यावरती राज्य सरकारचा भर राहील, असं ते म्हणाले। नाशिकसाठी विविध क्षेत्रातील 13,190 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 300हून अधिक सामंजस्य करार झाले आहेत। यामधून 32,000 रोजगार निर्मिती होईल। गेल्या 3 वर्षांमध्ये नाशिकमध्ये तब्बल 31,945 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे आणि त्यापैकी 77% करार हे प्रत्यक्ष कार्यान्वित सुद्धा झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। नाशिकमधल्या आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार 33,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे। ही गुंतवणूक केवळ तात्पुरती नाही, तर यातून कनेक्टिव्हिटी वाढून येत्या 10 वर्षांमध्ये नाशिकमध्ये 3 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण होईल, असं ते म्हणाले। कुंभमेळ्याच्या निमित्तानं झाडं कापली जात असल्याचं नरेटिव्ह चुकीचं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले। हा कुंभमेळा पर्यावरणाचा समतोल राखून आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावरती भर देऊनच आयोजित केला जाईल। आतापर्यंतचा सर्वात डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारा असा हा कुंभमेळा ठरेल आणि भाविकांना सुलभ दर्शन आणि आध्यात्मिक अनुभूती मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर